नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर चल आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. तर मी आता करून घेते चहा. तर आपला चहा झाला आता. चला या चहा घ्यायला. तर मुलगा चला आता माझी देवाची पूजा वगैरे झाली. आज पौर्णिमा आहे, माझा उपवास आहे. तर मस्त छानशी अशी पूजा करून घेतली मी. नंतर संध्याकाळी सत्यनारायणची पूजा करावं लागते मला. तर माझी आता पूजा झाली महादेवाच्या मंदिरात जाऊन. काही आता मुलगा गेला स्कूलमध्ये, ते त्याला पोळी काही मस्त नवीन लोणचं होतं, त्याने लोणचं पोळी खाल्ली. आता मला कपडे धुवायचे. तर चला, तर कपडे बाकी, आता कपडे तर 9:30 वाजले. चला भरपूर कामं बाकी आहेत मला आज अजून. परत कपडे टप उचलून आणले, उन्हात खराब होऊन जातं, त्यासाठी पटक्यात उचलून घरात ठेवून देते. घर पुसून घेऊ. पाण्यामध्ये मी टाकते नमक, तर मुंग्या वगैरे ते काही येत नाही त्यासाठी, आणि निगेटिव्ह विचार निघून जातात. हे आहे गोमूत्र, ते टाकून घेते थोडं. आज पौर्णिमा आहे म्हटलं चला घर पुसून घेते, उपवास आहे. संध्याकाळी पूजा वगैरे राहील. तर ते आले ना घरी, मग त्यांच्या म्हणजे जेवण वगैरे करत आम्हाला 1:30-2 वाजून जातात. त्यासाठी मी आता, मुलं पण गेले, तो मुलगा गेला स्कूलला, मुलगी क्लासला, ती येते तोपर्यंत घर मेर पुसून घेते. म्हटलं पोछा मारून घेतला ना, मग आपलं काम खूप छान असं पटक्यात आवरलं जातं. मग नंतर मला थोडं भाजी वगैरे करेन मी, गरम गरम असते, आले की पोळ्या ते, तोपर्यंत म्हटलं चला पोछा मारून घेते. तर चला पोछा मारून घेते. मनी प्लॅन पण सरकून मस्त पोछा मारून घेते. बघा मस्त मी असं पोछा मारून घेते, गोमूत्र टाकून मस्त साफ केलं घर. आणि उपवास पण म्हटलं चला दुपारी अजून परत करण्यापेक्षा काना कोपरा झाडून स्वच्छ करून घेतला पहिले. नंतर आता पोछा मारून घेते. आणि सकाळी लवकर लवकर जे काम होऊन जाताना चांगलं होऊन जातं म्हटलं मारून घेतला, उंबरठ्याला त्याला पुसून घेतलं. तर चला आता भाजी करू म्हटलं. फ्लावर घेतले, चवळी घेतली, एकच जणाची भाजी करायची आहे. आता माझा उपवास आहे आणि मुलांना बघ काहीतरी थोडं वेगळं खायचं आहे. तर त्यांच्यापुरती भाजी बनवायची मला, मिक्स भाजी, चवळी आणि फ्लावर. तर चला म्हटलं आता भाजी करून घेते, नंतर करते पोळ्या, मग मला करते साबुदाणे. चला आता किचन वटा सगळं स्वच्छ केला, गॅस वगैरे घासला मस्त. पाणी निथरण्यासाठी असं ठेवून दिलेलं आहे, मस्त ठेवून दिलं. फॉल लावत होती साडीला. चला तर साडीला फॉल लावते. एवढा राहिला, थोडा जोरात उठला, म्हटलं चला उठून गेली होती, मग आता फॉल लावून घेते.
मला फॉल लावायचं काम. तर चला आता ही साडी झालं पूर्ण, आता फक्त हातची लाईन बाकी. तर दुसरी साडीकडे बघा, मस्त पौर्णिमेचा उपास आहे माझा. पूजा काढून घेतलेली सगळी, आता पूजा मांडून घ्यायची आहे. तर चौरंग ठेवला, हे आंब्याची पानं वगैरे आणली, तर आता सगळी पूजा मांडून घेते मी. तर बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे मी, समई वगैरे, फुलं, अगरबत्ती, धूप, गंगाजल, कापूर, सगळं साहित्य घेतलं आहे. दिवा घेतला आहे मस्त. चल करून घेते मी सत्यनारायणचा प्रसाद. रवा भाजून घेतला मस्त, इकडे दूध ठेवलेलं आहे. तर चला प्रसाद करून घेते देवाला. तर बघा मस्त पूजा मांडून घेतलेली आहे छानशी. मी आता पूजा करून घेते. सत्यनारायण महाराज की जय. तर चला बघा किती छान पूजा झाली तुम्हाला. तर बघा मस्त पूजा चौरंगाखाली स्वस्तिक काढून घेतलं, मस्त डिझाईन काढली. चारी बाजूला आंब्याचे डोळे लावले आणि नैवेद्य प्रसाद, पाणी प्रसादाला फिरवायला. हे आपले गणपती सरस्वती देवी करून घेतले. बघा सत्यनारायण महाराजचा फोटो मस्त समई, आणि आपले हे बाळकृष्ण तांदळामध्ये, हे सगळं ठेवून घेतलेलं आहे. चला तर मग आता पोथी वाचून घेते मी. चला. किती मस्त पूजा वगैरे झाली माझी सत्यनारायणाची. कथा वाचून घेतली. तर ते सगळं काही दाखवणं शक्य होत नाही, म्हटलं चला थोडं दाखवलं. आणि आजची पूजा इथेच थांबवते. तर ही पूजा आहे ना खूप छान अशी करून घ्यायची. घरात सुख शांती समृद्धी नांदते, आणि सगळं चांगलं होतं आपलं ह्या सत्यनारायण केल्यापासून. त्यामुळे मी ही पूजा करून घेते. तर म्हटलं चला दर महिन्याची पौर्णिमेला मी हा उपवास धरते. दर महिन्याची पौर्णिमेला मी पूजा करून घेते, आणि आपलं सत्यनारायणाची पूजा उपवास पण करते आणि पूजा पण करून घेते. तर तुम्ही पण सगळे, म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण करा. खूप छान असं चांगलं असतं, देवाची कृपा असते आपल्यावर, सुख शांती समृद्धी सगळं काही आपल्याला हळूहळू मिळतं. तर चला मी करून घेतली अशी पूजा. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.